कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॅडी डॅडी सूर्या, अरे मालक नाही ती घरात. काय काम काढलंस? अगे आनंदाची बातमी द्यायची होती. आपल्या धनुचं लग्न ठरलंय. माहित आहे आम्हाला. लई बरं केलंस बघ. गावातल्या गावातच दिलीस तिला. पोरगी नजरेसमोर तरी राहील कायम. तारीख काय ठरवलीस? येत्या 2 दिवसात आहे. त्याचंच निमंत्रण द्यायला आलो होतं. 2 दिवसात? एवढ्या लगबगीनं तयारी कशी करायची र? आता करायचं तसंच. एक काम उरकतोय. डॅडीने सांग मी आलो होतो मग. हं? सांगते. सूर्या, थांब जरा. सूर्या, मला माहित आहे तू लई घाईत आहेस, पण तरी बी एक महत्वाचं बोलायचं होतं. बोल की मग. काही बी झालं तरी तेजूला या घरात परत पाठवू नकोस. त्या पाठवू नको म्हणजे असं का बोलते तू? अगं संसार आहे त्या दोघांचा. शत्रू पाहुण्यांनी घरी येऊन तेजूची माफी पण मागितली. हे बघ आत्या, त्यांना त्यांची चूक कळाली. ती आता परत नाही तसं वागणार. शत्रू घरी आला होता? तुझ्या समोर माफी मागितली त्यानं? हो आत्या. तू असं का म्हणते तेजूला पाठवू नको म्हणून? म्हणजे शत्रू पाहुणं तेजूला त्रास देत होतं का? तू जा म्हणते ते खरं आहे? शत्रू पाहुणं पहिल्यापासून असं वागते ती अशी. सूर्या, सूर्या, काय विशेष महत्वाचं काम काढलेलं दिसतंय. नाही म्हणजे डॅडींचा काही निरोप असेल तर सांग. नाही नाही, ते धनुचं लग्न ठरले ना, त्याचंच आमंत्रण द्यायला आलो होतो. अरे वा वा, अभिनंदन. तुम्ही पण या लग्नात येणार की घरातलं लग्न म्हणल्यावर आज तुझी लई धावपळ चालू असेल ना. इकडे पळा तिकडे पळा. बरीच निमंत्रण पण द्यायची राहिली असतील. होय, लय काम राहिले तर. आत्या ये तुम्ही. हं? आत्या, ते वरच्या इथली देस आहेत ना, त्यांच्याकडनं मी बिश्चितनं पैसे उचलतोय लग्नासाठी. देव करो आणि धनुचं लगीन व्यवस्थित पार पडू. हा, चल ये तुम्ही. हं? येतो. शत्रू भैया, एक सांगायचं होतं. आता काही बी नको सांगू. याला पहिला आपण देसाईकडं उलटा टांगू. काय कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.